एक पॉइंट म्हणजे तो बोल्ड स्टेटमेंट राहील ते माझं, पण ते आहे म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड लॅब आहे त्यांची, तर त्यांच्याकडे तूप येत असतात टेस्टिंगसाठी. तर म्हणजे तुमचं वनस्पती तेल निघलंय, पाम तेल वगैरे हे तर निघतच आहे, पण सगळ्यात घातक त्यांनी सांगितलं की डुकराची चरबी पण, म्हणजे ती सगळ्यात स्वस्त आहे सध्या. ओके. ॲनिमल फॅट ही सगळ्यात स्वस्त आहे. आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्ध होऊन यायचे जखमी झालेल्या सैन्यांना त्यांना हळद आणि तुपाने त्या जखमा भरल्या जायच्या. तर तिथं अजून पण म्हणजे याचा अर्थ तुमचा असं सांगायचं की 1 किलो तुपासाठी 30 लिटर दूध लागतं जवळपास 30 लिटर दूध. आता एका दुधाची किंमत किती 1 लिटरची देशी गाईच्या? देशी गाईचा जर विचार केला तर गोठ्यातलीच किंमत 60 रुपये सध्या येते आणि आपण मार्केटला 80 रुपये लिटरनी ते देतो. म्हणजे 2400 रुपये फक्त दुधाचे होतात. ओके. त्याच्यानंतर मग प्रोसेसिंगला किती खर्च? आपण प्राण्यांची चरबी म्हणतो, चरबी म्हणजे फॅटाची ती टाकल्याने एकत्र झाल्याने काय तुमचं मोहरी तेल, सरसो तेल, सोयाबीन तेल आणि पाम ऑइल हे एकत्र केल्याने ते घट्टपणा येतो, त्याला थिकनेस येते, म्हणजे जे म्हणतो आपण तूप घट्ट होतं. तर ते प्रोसिजर येते आणि त्यात ही चरबी ऍड करून हे तुमचं आर्टिफिशियल तूप, म्हणजे ऍटलिस्ट असं समजा की 1/4 भाग ओरिजिनल तुपात हे सगळं मिक्स केलं जातं आणि ते तुम्हाला पाठवलं जातं. घेतानाच आपल्याला बघायचं की हे 600 रुपयाचं आहे, तर मग रिव्हर्स कॅल्क्युलेशन करायचं की हे 600 रुपयाला मला भेटतंय, तर कंपनीत कितीला तयार झालं. म्हणजे 1000 रुपये किलोचं जर्सी गाईचं तूप जर असेल तर ते ओळखायचं कसं की तुम्ही छोटंसं हे घ्या, त्याच्यातलं 1 चमचा थोडंसं घ्या आणि तुमच्या स्किनवरती इथे टाका आणि ते थोडा वेळ ठेवा, ते पूर्ण वितळून जाईल. मध्ये बघा तेल 200 रुपये लिटर पर्यंत गेलं होतं. का गेलं होतं? पाम तेल बंद झालं तर तुम्हाला ओरिजिनल काहीतरी ऍड करावं लागलं. तिथे पदार्थ आहे जो की तुम्हाला दुधासारखा दिसणार आहे आणि तो थोडासा घट्टपणा म्हणजे हे दिसणार आहे, पण तो अतिशय घातक येतो. केमिकल म्हणजे कॅन्सरचे सेल्स ऍक्टिव्ह करण्याचं काम त्याचं पेरोफिन. तर हे केमिकलचे पूर्ण कंटेंट त्यामध्ये येतात. तर हे आपल्या पूर्ण शरीराला घातक आहे. आपण खाण्यासाठी जास्तीत जास्त 1 वर्ष जुनं तूप यूज करतो. त्याच्यानंतर जे कन्वर्ट होतं ते फक्त तुम्ही नाकामध्ये आणि नाभीमध्ये सोडण्यासाठी, औषधी म्हणून तुम्ही खाण्यासाठी नाही वापरायचं. खाण्यासाठी म्हणजे ते रिफाईन तेलला मार्केटमध्ये घेऊन येण्यासाठी तुमच्या वैदिक पद्धतीला एकदम प्रिप्लॅन्ड साईटला करून दिले. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय सॉलिड बात आणि आता सुरू आहे सॉलिड गप्पांचा पॉडकास्ट. गावो विश्वस्य मातरहा, अर्थात गाय ही विश्वाची माता आहे. गाय ही भारतीय संस्कृतीचा प्राण आहे, जिच्या खुरांच्या धुळीने अंगण पवित्र होते. तीच खरी घरची लक्ष्मी आहे. देशी गाईचे दूध म्हणजे बुद्धीचे तेज, शरीराचे ओज वाढवणारे साक्षात ईश्वरी वरदानच आहे, असे ऋग्वेदात म्हटले आहे. देशी गाईच्या दुधात सूर्यकेतू नाडीमुळे सुवर्ण क्षार असतात, जे प्रतिकार शक्ती वाढवतात. दूध हे सात्विक वृत्ती निर्माण करणारे आणि बुद्धी तल्लख करणारे मानले जाते. दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टींनी बनलेले पंचगव्य हे अनेक रोगांवर रामबाण उपाय आहेत, हे आयुर्वेदानेही सांगितले. तुम्ही विचार करत असाल आज अचानक मी देशी गाई बद्दल का बोलतोय? कारण आपल्याला आज जे गेस्ट लाभलेले आहेत त्यांनी गेल्या 5 वर्षांपासून देशी गाईच्या दुधावर आणि तुपावर तसेच त्याच्या बाय प्रोडक्टवर प्रचंड असा अभ्यास केला आहे. शिवाय ते स्वतः देशी गाईचे पालन करून दुग्ध व्यवसाय देखील करतात. मार्केटमध्ये मिळणाऱ्या तुपात देशी गाईपासून मिळणाऱ्या तुपात काय फरक आहे? स्वस्त तूप कसे मिळते? त्यात काही विषारी घटक तर नसतात ना? त्याचा आपल्या शरीरावर चांगला आणि वाईट काय परिणाम होऊ शकतो? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आज आपण हेमंत सरांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, सॉलिड बातच्या या सॉलिड पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. हेमंत काळवागे सर गेल्या 5 वर्षापासून ऑर्गेनिक शेती करतायत. ऑर्गेनिक शेती सोबतच त्यांनी ऑर्गेनिक पद्धतीने देशी गाईचे दूध काढले, दुधापासून बाय प्रोडक्ट म्हणजे तूप तयार केले. याच्या सोबतच त्यांनी गेल्या 5 वर्षांपासून देशी गाईच्या दुधासंदर्भात असेल, बाय प्रोडक्ट संदर्भात असेल, अनेक राज्य स्तरावर, राष्ट्र स्तरावर जाऊन ट्रेनिंग घेतली आहेत आणि प्रचंड अभ्यास त्यांचा या क्षेत्रात झाला आहे. देशी गाईचं दूध असेल, तूप असेल, याच्या प्रक्रिया कशा असतात किंवा डुप्लिकेट तूप कसं ओळखायचं, दूध जर रासायनिक तयार केलं असेल तर ते कसं ओळखायचं, अशा अनेक गोष्टींवर त्यांनी प्रचंड अभ्यास केला आहे. या अभ्यासातून
आपल्याला उपयोगी पडतील असे भरपूर निष्कर्ष त्यांनी काढले आहेत. आज आपल्या गप्पांच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आज त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. सर, पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेल मी की आपण गेल्या 5 वर्षापासून देशी गाईच्या या व्यवसायात आहात. व्यवसायात म्हणण्यापेक्षा दुग्ध व्यवसायात आहात. तर म्हणजे सुरुवात कशी झाली, म्हणजे तुमचं शिक्षण सांगा थोडक्यात, किंवा मग तुम्ही या क्षेत्रात कसे आला आणि पुढे पुढे काय झालं? देशी गोपालांची सुरुवात ही माझी एज्युकेशनशीच रिलेटेड आहे. जेव्हा मी UPSCचं प्रिपरेशन करत असताना दिल्लीमध्ये होतो आणि सिलेक्शन होणार नाही किंवा माझं पार्ट टाइम जॉब वगैरे हे करून मला ते पॉसिबल नव्हतं. पण काहीतरी तर करायचंय आणि आता गावाकडे जाऊन करायचंय. तर काय करता येईल म्हणून मी सर्चिंग करत होतो की मी शेतीशी रिलेटेड काय करू शकतो. पारंपरिक शेती तर चालूच आहे आपली, बट त्याला वेगळ्या पद्धतीनं कसं स्वरूप देता येईल ह्या विचाराने मी सर्चिंगमध्ये होतो. मग पॉइंट आला की ऑर्गॅनिक शेतीचं सध्या कल आहे. तर ऑर्गॅनिक शेती करायची तर मग त्याचं ट्रेनिंग कशा पद्धतीत केली पाहिजे काय, याच्यासाठी मी ती सर्चिंग केली. तर मला पुण्यातून ज्ञानेश्वर बुडके सर आहेत, त्यांचं ट्रेनिंग आणि त्यांच्या ट्रेनिंगला सहभाग घेण्याचा मला संधी मिळाली. तर मी तिथे गेल्यानंतर 5 दिवसाचं जे ट्रेनिंग होतं ऑर्गॅनिक शेतीवरती, तर त्या शेतीवरती 2 गीर गाई होत्या आणि त्या गीर गाईचं त्यांनी अर्थशास्त्र पूर्ण समजून सांगितलं होतं की ह्या 2 गाई माझं 5 एकर क्षेत्र कसं ऑर्गॅनिक करताय. अच्छा अच्छा. त्याच्यावरती त्यांनी पूर्ण लेक्चर 1 दिवसाचं ठेवलं होतं आणि मला ते आवडलं की ते त्याच्या गोबर पासून स्लरी बनवतात, गोमूत्रापासून वेगवेगळे फर्टिलायझर बनवतात. तर हे पूर्ण शेती 5 एकराची ह्या 2 गाई ऑर्गॅनिक वरती घेऊन जाऊ शकतात, हे त्यांनी सिद्ध केलंय ज्ञानेश्वर बुडके साहेबांनी. तर मला ते तिथून पटलं ते. मग ते ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर असा विचार आला की आता मी गीर गाईचा स्टडी करावा. तर ऑर्गॅनिक शेतीचं तर आहेच, पण याला साथ जर आपल्याला गीर गाईची द्यायची किंवा देशी गाईची द्यायची, गीर गाई म्हणण्यापेक्षा देशी गाय. तर देशी गाय किती आहे, मग आपल्या 56 जाती आहे आपल्या इंडोजिनियस. तर 56 जातीपैकी मग आपल्याला कुठली निवडायची. मग बोडके साहेबांनी गिरच का निवडली, किंवा प्रत्येक मी जेवढं सर्च केलं तर गिरच का नाव पुढे येतं. म्हणजे फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून एखाद्या व्यवसायात उतरण्याऐवजी तुम्ही आधी पूर्ण अभ्यास केला, त्या गोष्टी जाणून घेतल्या ना की त्याचं कारण काय, राईट, आणि त्यानंतर मग या व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला. तर मग जेव्हा गीर गाई आपण सिलेक्ट का केली, तर खिलारचं दूध कमी येतं, तिचं पालन पोषणचं वगैरे मेंटेनन्स वगैरे परवडत नाही, म्हणून आपण गीर प्रेफरन्स देतो. का तर मिनिमम 10 लिटर ती दूध तुम्हाला देते. मग तोच प्रश्न आहे, म्हणजे लोक जे देशी गाईपासून दूर जाण्याचं कारण आहे तर त्याचे दूध मिल्किंग कॅपॅसिटी कमी आहे. तर आता ते कमी आहे ते पण चांगलं आहे, कारण आता आपण बघतोय की 40 लिटर 50 लिटर पर्यंतची गाय आहे HF मध्ये, HF आणि जर्सी मध्ये. पण जेवढी जास्त दुधाची गाय तेवढं तिला केमिकली इंजेक्शन्स दिले जातात. अच्छा. तिला तेवढी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी किंवा तिला पूर्ण ठेप ठेवण्यासाठी तेवढे इंजेक्शन्स आहे तिला. ओके. म्हणजे केमिकल तिला तेवढं द्यावंच लागतंय. देशी गायला देण्याची आवश्यकता नाही. आज माझ्याकडे 5 वर्षापासून गिर गौशाला आहे. तर 5 वर्षापासून डॉक्टर गोठ्यामध्ये नाहीये. अरे बाबा. जर शॉर्टेज सिमेंट भरायची वेळ आली तर डॉक्टर येतात. त्याच्या व्यतिरिक्त दुखणं म्हणून आजारपणासाठी दूध वाढवायचं किंवा काही प्रॉब्लेम म्हणून आपल्याकडे डॉक्टर औषधं दिले जात नाही जात. तर म्हणून ती देशी गाई कमी दूध देते, पण ते चांगलं दूध, जास्त उत्तम दूध, रसायन युक्त नसतं कुठल्या. हो. मग म्हणून आपण सुरुवात गिर गाईपासून केली. मग माझी सुरुवात 2 गिर गाईपासून मी सुरुवात केली आणि त्याची सुरुवात आज 15 गाईपर्यंत आपण पोहोचलोय. अच्छा. आणि आता शॉर्टेड मध्ये आपण काम करतोय. अशा पद्धतीचं आपलं. अच्छा. मग आता ह्याच्या सोबतच म्हणजे दूध उत्पादनासोबत तुम्ही बाकी बाय प्रोडक्ट कडे पण वळाला. ते काय काय समजा उदाहरण. आता बाय प्रोडक्ट मध्ये दही, ताक, म्हणजे दही ताक तर हे बाय प्रोडक्टच येतं, बट त्याचं मेन बाय प्रोडक्ट हे तूप. अच्छा. तर तुपावरती माझा जास्त फोकस होता. आपण तसं दूध पण
होम डिलिव्हरी सप्लाय करतो, पण आपल्याला बाय प्रोडक्ट मध्ये जायचंच होतं म्हणून आपण तुपाला म्हणजे तुम्ही होम मॅन्युफॅक्चरिंग करता की त्याची काही हे केली दुसरी व्यवस्था? हो हो, म्हणजे आपल्या घरीच आपण एक युनिट छोटंसं बनवलेलं आहे ओके. गोशाळेतच. बरं. का त्याचं लाकडी रवी त्याला मोटर जोडलेली वर ते ताक घुसळण्यासाठी, म्हणजे ते ब्रह्ममुहूर्तात आपण ते डिझाईन करतो. तर तिथं तर त्याचं पण आम्हाला थोडंसं महत्व सांग, म्हणजे जे तुम्ही ब्रह्ममुहूर्त वगैरे त्याची हो, हो. शास्त्रीय पद्धत काय आहे? पारंपरिक प्राचीन याच्यानुसार आलं ते कसं तयार केलं जावं, त्याचे काय निकष आहे बुवा? आता जे आजच्या काळामध्ये मी जे घरी ज्यांच्या होम डिलिव्हरी दूध जातं हो. त्या महिला विचारतात की तुमचं तूप 3,000 रुपये किलो एवढं महाग का? अच्छा, 3,000 रुपये किलो तूप. 3,000 रुपये किलो. बरं. तर एवढं कॉस्टली का जातं? तर त्यांना पहिला प्रश्न माझा हा राहतो का तुम्ही तूप बनवता का? ते म्हणतात हो. तर कसं बनवता? नाही, आम्ही साई काढून घेतो, ते फ्रीजमध्ये साठवतो आणि त्याच्यापासून ते तूप बनवतो. तर आता ही एक पद्धत झाली की तुम्ही साईपासून जे तूप बनवताय, पण ओरिजिनल पद्धत म्हणजे जुन्या काळात 80च्या दशकापर्यंत तुम्हाला काय दिसत होतं की आपल्या घरातली वयस्कर आजी असेल किंवा आपली आई असेल, बरोबर. ही काय करणार की दही एका मातीच्या मडक्यात घेणार, अच्छा. त्याच्यात थोडं पाणी घालून त्याला लाकडी रवीने ते घुसळणार आणि त्याचं जे लोणी निघणार त्याच्यापासून ते तूप बनवणार. ही वैदिक मेथड होती. ओके. तर ही मेथड आपण बाजूला सारून टाकली आणि चालू चालू फास्ट गॅसवर दूध तापवलं जातं. गॅसवर तापवलं जातं, त्याचीच मलाई काढली जाते, दूध वापरलं जातं, मलाई साठून साठून ती 8-10 दिवस फ्रीजमध्ये ठेवली जाते. तर हे सगळं चुकीचं आहे. त्यातला कस निघून जातो सगळं. आणि मेन ओरिजिनल ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे जे तुम्हाला पाहिजे तर हे दह्याच्या बॅक्टेरियापासून भेटत. आता हे आमच्या प्रेक्षकांना ओमेगा 3 म्हणजे 4 काय हे जे आम्हाला समजून सांगा. आता हे जे आपल्या बॉडीसाठी जे मेन काय घटक आहे, तर ओमेगा 3 हे जे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, जे व्हिटॅमिन 12 हे जे घटक आहे हे तुम्हाला तुपामधून भेटत असतात. ओके. तर तुपामधून जे घटक भेटणार आहे तर ते फक्त मलाईमधून आलेल्या तुपात नसतं. तर तुम्हाला ते एक प्रोसिजर आहे. मग आपण म्हणतो बघा की जुन्या काळात ते तूप खाल्लं ते लोक तंदुरुस्त राहायचे. तर हे काय होतं का ते त्या प्रॉपर मेथडने ते बनवायचे. ओके सर, समजा आता तुम्ही म्हणता की हे तूप जे सध्या महिला करतात, म्हणजे आमच्या घरी करतात, तुमच्या इतर लोक करतात की तापून त्याचं मलाई काढायचं आणि त्याचं तूप करायचं. मग त्याच्यातून हे ओमेगा 3 किंवा नाही जनरेट. अच्छा, ते जनरेट नाही होत. दही पूर्ण होल मिल्कला दही जेव्हा तुम्ही लावाल आणि ते 24 तास ते दही तुमचं नॉर्मल टेम्परेचरला, फ्रीजचा युजच करायचा नाही तुम्हाला. बरोबर. फ्रीज हे आत्ता आलेलं आहे आणि ते त्याच्यासाठी नाही पण आहे. ते शीतपेय ठेवण्यासाठी तुमचं फ्रीज वस्तू आहे, ते आपलं दूध दही वगैरे हे ठेवण्यासाठी नाही. तर नॉर्मल टेम्परेचरला तुम्हाला दही जमवायचं आहे आणि त्याचं लाकडी रवीने घुसळायचं आहे. लाकडी रवीचं काय म्हणतो? लाकडी रवी तुम्ही सागाची यूज करू शकता, चंदनाची. त्याचं महत्व काय समजा? लाकडी रवीना जे शिसम जर तुम्ही बघितलं, शिसमाचं जे लाकूड आहे हे आयुर्वेदमध्ये ते लिहून ठेवलेलं वाघभट्टांनी की शिसमाच्या रवीना जर तुम्ही घुसळताय तर ती शीतलता त्याच्यामध्ये येते. सागाचं पण सेम वैशिष्ट्य, चंदनाचं पण तुम्हाला त्याच्यात घटक. आता स्टीलच्या किंवा अल्युमिनियमच्या रवी त्याने नाही. तर मग तुम्हाला ती लाकडी रवी वापरणे आणि त्यांनी ते घुसळलेलं जे लोणी ते तुम्ही कढवताना नागिनीचं पान टाकून ते कढवलं आणि एका काच बॉटल मध्ये भरून ठेवा. ते वर्षानुवर्ष ठेवा तुम्ही. ते एक्सपायरी नाही त्याला, लोण्याला द्या, तुपाला सॉरी. तर तुपाला त्याला एक्सपायरी नाही. म्हणजे काय की जे आपण मार्केटमध्ये तूप बघतोय बघा, 6 महिने 3 महिने झाले का त्याला वास येतो किंवा ते खराब होतं. हे आर्टिफिशियल तूप आहे. पण जे तुम्ही प्रॉपरली वैदिक मेथडनी जे बनवणार आहे तर ते आपलं महाराजांच्या काळात बघा गडावरती रांजण भरून तुपाचे ठेवलेले असायचे. काय म्हणजे हे आत्ताचं तूप तुम्ही जे मार्केटमध्ये भेटतंय 500-600 रुपये किलोचं, ते घ्याने एखाद्या जखमीवर लावा, तुमची जखम बरी नाही होणार. पण तुम्ही वैदिक मेथडनी बनवा आणि मग ते जखमीवर तूप औषधी म्हणून पण औषधी म्हणून. म्हणजे जेव्हा महाराजांच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्ध होऊन यायचे जखमी झालेल्या सैन्यांना, तेव्हा काही सर्जरी होती का कुठं काहीच नव्हतं, त्याचीच वगैरे काही नसायचं, डॉक्टर नव्हते.
तर मग त्यांना हळद आणि तुपानी त्या जखमा भरल्या जायच्या. अच्छा. तर तिथं अजून पण रंजन सापडलेले, ओके. गडावरती रंजन आहे, तुपाचं रंजन. जे तुपाचे रंजन आहे. तर ते तूप भरून ठेवलं जायचं, म्हणजे जर जे जखमी होऊन आलेलं सैन्य त्यांना ते हळद आणि तूप आणि त्या जखमा भरून त्या 3 ते 4 दिवसात तुमच्या कव्हर होऊन. अजून काय चांगले घटक आहे समजा, हे तुम्ही ओमेगा 3 वगैरे सांगितले, हो हो. तसे आणखी या तुपामध्ये बी कॅरोटीन किंवा बीटा कॅरोटीन याचं नेमकं महत्व काय किंवा त्याचा काय उपयोग? बी कॅरोटीन हे आपल्या व्हिटॅमिन ए असतं हे. तर याच्यामधून आपल्याला डोळ्याचं आपलं आरोग्य, हृदयाशी संबंधित रोगप्रतिकारक क्षमता याच्यावरती ते काम करतं. ओके ओके. तर बी कॅरोटीन हे मिळणं गरजेचं आहे आणि ते दुधामधून भेटत असतं. याच्या व्यतिरिक्त आणखी काय घटक असतात? ओमेगा 3 आहे. तर ओमेगा 3 हे माशाच्या तेलातून पण भेटत असतं. ओके. तर प्रत्येक जण नॉनव्हेज खाऊ शकत नाही. तर मग तुम्हाला व्हेजिटेरियन लोकांना हे घटक मिळण्यासाठी दूध हे खूप महत्त्वाचं. दूध. मग दुधातून ते भेटत नाही. ते कशातून भेटतंय? तुपातून भेटतंय. तर मग ते तुपातून कसं भेटणार आहे की तुम्हाला ते दहीच लावलं गेलं पाहिजे. तुमचं मलाईच्या प्रॉपर याच्यातूनच लागणार. तुम्ही तो दूध तापून त्याच्यातून नाही मिळणार. मलाईच्या याच्यातून नाही मिळणार. बीटा कॅरोटीन पण त्याच्यातून नाही मिळणार. नाही. ओके. तर तुम्हाला ते हे करायचंय, दही लावायचंय. आणि ओमेगा 6 जे आहे ते जर्सी गाईमध्ये पण मिळतं. ओके. पण ते इनबॅलन्स असतं. तर ते बॅलन्स होण्यासाठी म्हणजे किंवा ते बॅलन्स कधी होतच नाही. जर्सी गाईचं ओमेगा 6 हे बॅलन्स नसतं. ओके. जे देशी गाईचं असतं ते जर्सी गाईचं बॅलन्स मध्ये नसतं. म्हणजे त्याच्यात BCM7 जे आहे, जे आपण म्हणतो दुधामध्ये इन्सुलिन कमी करण्याचं जे प्रमाण आहे, ओके, ते BCM7 आहे. ते देशी गाईच्या दुधात असतं का? ते त्याच्यात नाहीये. बरं. जे की जर्सी गाईमध्ये आहे. ओके. त्याच्यामुळे तुमचं ओमेगा 6 हे इनबॅलन्स होतं. म्हणजे देशी गाईच्या दुधात BCM7 नसतं. म्हणजे ते तुम्हाला हेल्थसाठी उत्तम दूध आहे. आता एक साधा प्रश्न असा आहे माझा तुम्हाला, की 1 लिटर देशी गाईच्या दुधापासून किती किलो तूप तयार होऊ शकतं? त्याचं असं आहे किंवा मग थोडा आज की असा उलटा प्रश्न आहे, 1 किलो तूप करण्यासाठी किती लिटर देशी गाईचं दूध लागेल? आता फॅट नुसार, म्हणजे तूप म्हणजे काय? फॅट आहे. ओके. तूप म्हणजे दुधामधील फॅट ते आपण कलेक्ट करून त्याचं तूप तयार करतो. तर सपोज तुमचं 4 जर फॅट आहे किंवा 3-5 फॅट आहे. आता जनरली 3-5 फॅटचं दूध मार्केटमध्ये 3.5. हो. तर 100 लिटर दुधामागं तुम्हाला 3.5 किलो तूप तयार होतं. 100 लिटर दुधामागे 3.5 किलो म्हणजे 1 लिटरला किती झालं? म्हणजे 3च किलो पकडा. कारण तुमचं जी हे काढणार आहे, काय काढणार आहे, मक्खन जे निघणार आहे त्याच्यातलं बेरी. म्हणजे याचा अर्थ तुमचा असं सांगायचं की 1 किलो तुपासाठी 30 लिटर दूध लागतं. जवळपास 30 लिटर दूध. आता एका दुधाची किंमत किती 1 लिटरची? आता देशी गाईचं जर विचार केला तर गोठ्यातलीच किंमत 60 रुपये सध्या येते आणि आपण मार्केटला 80 रुपये लिटरनी ते देतो. म्हणजे 80 रुपये लिटर दूध ते 30 लिटर झालं तर 2400 रुपये फक्त दुधाचे होतात. ओके. त्याच्यानंतर मग प्रोसेसिंगला किती खर्च? आणि तिथून पुढे प्रोसेसिंग, तुमचं तापवणं, दही लावणं, ते ब्रह्ममुहूर्तात ते घुसळून त्याचं लोणी काढणं, ते लोणी कडवणं, त्याची जी कॉस्ट जर काढली पॅकेजिंग कॉस्ट पर्यंत, तर ती तुम्हाला 300 ते 350 रुपये कॉस्ट ते ऍड होऊन जाते. अच्छा. म्हणजे साधारण 2600 रुपयांपर्यंत तुम्हाला ते मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट येते आणि मग त्याच्यापुढे मार्जिन लावून तुम्ही विकू शकता. म्हणजे तुम्ही आता ते सांगितलं मग अशी गणित 3000 रुपयाला तुमचं देशी तूप जातं. मला हा प्रश्न पडतो, मार्केटमध्ये जे आपल्याला 500, 600, 700, 800, 1000 रुपयापर्यंत तूप मिळतं. मग ते जे समजा जर्सी गाईचं, देशी गाईचं म्हणून पण विकतात, आपण गृहीत धरतो जर्सी गाईंचं. तर जर्सी गायींचं अर्थकारण कसं? तुपाच्या दुधाचे भाव त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात सर. जी प्लांट जे तूप बनवताय, स्पेशल तूप जे बनवताय, तर त्यांचं काय असतं की क्रीम सेपरेटर असतं. क्रीम सेपरेटरने ती क्रीम काढली जाते आणि स्किम मिल्क परत डेअरीला पाठवलं जातं. बरं. त्यातली एक मशीन आहे. त्या मशीनीमध्ये जेव्हा तुम्ही दूध टाकता त्याची क्रीम साईडला काढतं ते. साई ना? हो. साई बाजूला काढतो. हो. म्हणजे ती क्रीमच म्हणू आपण. तर ती क्रीम साईडला काढतं आणि दूध सेपरेट करतं. ओके. म्हणजे त्याच्यातली जी 3-5 फॅट आहे ते 3-5 फॅट इकडे काढून घेणार एक साईडला आणि दुसऱ्या साईडला ते स्किम मिल्क म्हणजे 0 फॅटचं दूध ते बाजूला होणार. आता याच्यामध्ये कसं परवडतं की तुमचं स्किम मिल्क परत 20-25 रुपये लिटरनी सेल पण होणार आहे. ओके. ते दुधाच्या पिशव्यांमधून म्हणा किंवा पावडर करून किंवा दुसऱ्या ते काही यूज करतात, पण मग ते
यूज होणार आहे आणि त्याची क्रीम सेपरेट काढून त्या Okay. क्रीमचं जे तूप बनवलं हा. तर ते ओरिजिनल म्हणायचं. ओके. काय ओरिजिनल. पण मग ते किती होतं समजा त्याच्या पण गणित काय किती लिटर किंवा किती लिटर दूध तरी पण ते तुम्हाला 1100-1200 रुपये विकलं तर परवडतं. त्याच्या खाली म्हणजे ते नाही परवडतं. त्या दुधापासून पण किंवा ते 3-5 फॅट असलेल्या दुधापासून Same किती लिटर हे- ते तितकेच लिटर दूध लागेल आता त्याला. हे बघा, आपण जर देशी गाईचं जर कॅल्क्युलेशन केलं हम्म. तर किती हे होतंय 90 लिटर पासून होत पण त्यात तुम्ही म्हणाले ना की याच्यात फॅट कमी असतं देशी हो. गाई दुधात. तिथं जास्त दूध लागत असेल नाही, ना. जर्सी गाईमध्ये फॅट कमी असते. ओके. जर्सी गाईमध्ये फॅट 3.5च्या पुढे फॅट जात नाही. बर. तर त्याला 100-110 लिटर दूध जातं. जर सपोज 100 लिटरला तुमचं 2.5-3 किलो तूप बनणार. ओके. 100 लिटर जर्सी गाईच्या ह्याच्यावर. हा, जर्सी गाईच्या ह्याच्यात. हम्म, तर मग ती कॉस्ट आणखी म्हणजे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं 40 रुपये लिटर दूध पकडा आता हम्म, डेअरीचा रेट आणि 100 लिटरला जर तुमचं हे होणार 4000चं दूध झालं तुमचं हम्म. आणि भागिले 3 लिटर करा हम्म, तर 1100 ते 1200च्या आसपास ती व्हॅल्यू येते. हम्म. 1150च्या आसपास ती व्हॅल्यू येते. म्हणजे 1150 रुपयात ते तूप बनलं. हम्म. तिथून पुढे पॅकेजिंग करणार आहे, हम्म. त्याचं तुमचा प्रॉफिट शिल्लक ठेवणार आहे हम्म. आणि मग ते पुढं पाठवायचं आहे. अच्छा, म्हणजे ते मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच 1100-1200 रुपये. हो हो हो. तर परवडतं ते. मग मग आता हे जे बाजारात 500-600 रुपये 400 रुपयांनी पण जे तूप मिळतं त्याचं काय गणित असतं? ते भेसळ पण केली जाते आता अच्छा, त्याच्यामध्ये. भेसळ म्हणजे आता कशी भेसळ असते? भेसळ याच्यात पाम तेल यूज केलं जातं. तुपामध्ये पाम तेल युज करायला तर परवानगी आहे शासनाची पण नाहीये. नाही अजिबात काही टक्के पण. नाही. ओके. ते तुपामध्ये नाहीये. तुमचं तेलामध्ये आहे. तेलामध्ये 5% परमिशन दिलेली. तुपामध्ये पाम तुपामध्ये- तेल वापरतात. पाम तेल आहे, सरसो तेल आहे म्हणजे ओके. मोहरी तेल ओके. आणि सगळ्यात मोठा एक पॉइंट म्हणजे तो बोल्ड स्टेटमेंट राहील ते माझं, हा. पण ते आहे निघलंय. तर माझे गुरु पण येते आणि त्यांच्याकडेच मी तुपाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्यांची NABL लॅब आहे म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड लॅब आहे त्यांची. तर त्यांच्याकडे तूप येत असतात टेस्टिंगसाठी. तर हे तर निघलेच म्हणजे तुमचं वनस्पती तेल निघलंय, पाम तेल वगैरे हे तर निघताच आहे. पण सगळ्यात घातक त्यांनी सांगितलं की डुकराची चरबी पण बापरे, काय बोलतो त्याच्यामध्ये येते आता. म्हणजे ती सगळ्यात स्वस्त आहे सध्या. ओके. ॲनिमलची फॅट ॲनिमल फॅट ही सगळ्यात स्वस्त आहे आणि ती तुपामध्ये वापरली जाते. म्हणजे आता मागचा जो इश्यू झाला होता तिरुपती बालाजीचा, तो भले आता क्लीन चिट भेटली त्यांना, बट त्याच्यामध्ये ते आढळण्यात आलं होतं. अच्छा, त्याच्यात ॲनिमल फॅट म्हणजे ते जे लाडू बनवले होते ओके. आणि जे तुपाने बनवले होते त्याच्यात असा दावा करण्यात आला होता की ते ॲनिमल फॅटचे तूप होतं. ते म्हणजे ओरिजिनल देशी तूप नव्हतं ते, त्याच्यात ॲनिमलची फॅट मिक्स होते. अच्छा, म्हणजे ह्या तुपामध्ये चरबी असते प्राण्यांची आणि हे तूप अनेक महिला भगिनी किंवा सगळेच धार्मिक लोक उपासासाठी वापरतात, देवाच्या पूजेसाठी वापरतात. म्हणजे हे किती मोठी फसवणूक झाली. खूप मोठी फसवणूक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा सर, 600 रुपये किलो तूप हे कोणाला भेटू राहिलं? एंड कस्टमरला भेटू राहिलं, बरोबर. त्याच्या मागचं जर कॅल्क्युलेशन जसं आता आपण देशी गाईचं काढलं की रॉ मिल्क एवढ्याचं झालं, तसं कुठलाही कंपनी जे प्रोडक्ट बनवते ती स्वतःचा प्रॉफिट आहे, डीलर आहे, रिटेल आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, यांचे सगळ्यांचे प्रॉफिट वगैरे ऍड करून ती एंड कस्टमरला एंड प्राइस येते, बरोबर नाही. तर याची जर तुम्ही कॉस्टिंग म्हणजे समजा 600 रुपयाचं तूप साधारण त्यांना 400 रुपयाला 300 रुपये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असते. 300 रुपये कशी शक्य आहे? 300 रुपयात कसं मग तुम्हाला ते पाम ऑइल स्वस्त भेटू राहिलं. पाम ऑइल म्हणजे काय की ते एक वनस्पतीचं तेल ते मलेशियावरून आपल्याला इम्पोर्ट होतं. अच्छा, पाम ऑइल. हा, तर ते घट्टपणा येतो त्यांना. आणि जे आपण प्राण्यांची चरबी म्हणतो, चरबी म्हणजे फॅटाची ती टाकल्याने एकत्र झाल्याने काय तुमचं मोहरी तेल, सरसो तेल, सोयाबीन तेल आणि पाम ऑइल हे एकत्र केल्याने ते घट्टपणा येतो, त्याला थिकनेस येते. म्हणजे जे म्हणतो आपण तूप घट्ट होतं. तर ती प्रोसिजर येते आणि त्यात ही चरबी ऍड करून हे तुमचं आर्टिफिशियल तूप किंवा थोडासा फ्लेवर आपल्या तुपाचा म्हणजे जे रिअल तूप आहे त्याचं थोडस, म्हणजे ऍटलिस्ट असं समजा की 1/4 भाग ओरिजिनल तुपात हे सगळं मिक्स केलं जातं आणि ते तुम्हाला पाठवलं जातं. आता हे पुरी भेसळ करणारे वेगळे
आता प्रत्येकाला तर आपण त्या कॅटेगरीमध्ये नाही बसू शकत. आता काही डेअऱ्यांचं कसं आहे माहिती आहे सर, की सपोज त्यांना पुढे टँकर पाठवायचा आहे 3-5 फॅटचा आणि त्यांच्याकडे 4-0 फॅटचं दूध आलेलं आहे, तर त्यांना आपण ब्लेम नाही करू शकत का तुम्ही चरबी वापरताय, कारण त्यांच्याकडे एक्स्ट्रा फॅट आलेली आहे आता. ओके ओके. बरोबर की नाही? म्हणजे ते काऊ मिल्क आहे आणि त्यांना 3-5, 8-5चा जो टँकर पॅक करून पाठवायचा आहे, पण त्यांच्याकडे 4-0चं दूध आलेलं आहे. मग ते काय करणार, ती वरची अर्धा फॅट आहे ती काढून घेणार. काय ती काढून घेणार, त्यांचा टँकर पास झाला 3-5 फॅट मध्ये, तर ती राहिलेली जी क्रीम काढून घेतली त्याचं ते तूप बनवून ते विकू शकता. मग ते तुम्हाला कॉस्ट मध्ये मागं पुढे केलं, कारण त्यांचे मेन पैसे दुधात निघून आलेले. तर म्हणजे ते तिकडचा नफा इकडे हे करतात. तर मग इथं त्यांनी रेटच नाही लावला तेवढा 1100-1200, कारण त्यांची ती कॉस्ट तिकडे टँकर मधून निघून आली. एक्सेस पैसा वसूल झाला. वरचा उरलेलं त्यांनी वरच ते क्रीम काढून घेतलेलं आहे. त्यांना जे पुढे द्यायचं नव्हतं किंवा तिथं त्यांचा पैसा तो झिरोच होणार होता, तो त्यांनी एक्सेस काढून घेतलेला आहे. तर त्यांना आपण ब्लेम नाही करू शकत ना, की हे तुम्ही फसवणूक. म्हणजे सगळेच लोक असं करत नाही, बरेचसे लोक करतात. बरेचसे लोक करतात. म्हणजे आता ह्या चांगल्या लोकांना त्याचा प्रॉब्लेम आहे. पण मग आता ऐका ना सर, म्हणजे ह्याच्यात तुम्ही काय सांगितलं, पाम तेल असेल, दुसरं कुठलं ऑइल असेल, ओके, म्हणजे आपण बटर ऑइल म्हणतो ना त्याला, किंवा अॅनिमल चरबी, हे टाकून केलेलं तूप, किंवा काही तुम्ही सांगता काही चांगले लोक करतात ते फॅट्स वापरतात ओरिजिनल दुधातले. तर हे जे तूप घरी येतं आपल्या, तर मग आता हे ओळखायचं कसं, याच्यात डुप्लिकेट कोणतं आहे, ओरिजिनल कोणतं आहे, किंवा बनावट म्हणतो आपण, राईट, आर्टिफिशियल. आता सगळ्यात सेफ जर मार्ग आहे तर लॅब टेस्ट. ओके, पण लॅब टेस्ट आता कोण जाणार? समजा प्रत्येक जण स्वतः तूप आणलं घरी, मी पुढे लॅब मध्ये जाणार चेक करायला, तर त्याला काही आहे का छोटा ठोक? सगळ्यात पहिला प्रश्न, आता तुम्हाला जो प्रश्न आला त्याचं पहिलं उत्तर, की हे स्वस्त का, हा पहिला प्रश्न घेतानाच आपल्याला पडला पाहिजे, की ते घेताना हे स्वस्त काय इतकं का, कारण आता तुम्हाला अर्थकारण कळालंय तुपाचं. राईट राईट. तूप कसं तयार होतं, किती किमतीला तयार होतं, आणि हे कळून सुद्धा जर आपण कमी किमतीचे तूप घेत असतो तिथं आपण चुकतोय. म्हणजे 1000 रुपये किलोचं जर्सी गाईचं तूप जर असेल तर ते ओळखायचं कसं, की तुम्ही छोटस हे घ्या, त्याच्यातलं 1 चमचा थोडंसं घ्या आणि तुमच्या स्किनवरती इथं टाका आणि ते थोडा वेळ ठेवा, ते पूर्ण वितळून तुमच्या शरीराच्या बॉडी टेम्परेचर. ओके. पण त्याच्यात जर भेसळ असेल तर ते टाकल्यानंतर तसंच राहील. ओके, म्हणजे ते घट्टपणा तसाच राहील तो, पण काही थोड्याफार प्रमाणात पण वितळणार नाही. जर त्याच्यात जसं 1 किलोला पावशेर जर ओरिजिनल आहे तर त्याच्या हिशोबात जे येणार तेवढा वितळणार. अच्छा, बाकीचं तर तसंच राहणार, वितळणार नाही. आणि गरम केल्यानंतर तर ते सगळंच वितळतं. पण आणि स्मेल तुमचा सुगंध देणारा पाहिजे. काय जे जर्सी गाईमध्ये पण येतं, मग त्याच्यासाठी काही इसेन्स पण मिळत असतील ना स्मेल देणारे, मग ते टाकत असतील तर मग कसं कळणार? नाही, तरी पण त्याचं तुम्ही जे ओरिजिनल तूप आहे ते एकदा जर स्मेल घेतला त्याचा, की हे ओरिजिनल अशा पद्धती, तेवढा स्मेल इसेन्स नाही देऊ शकत. ओके ओके. म्हणजे ते कुठंतरी डिफरन्स कळतो, गृहिणीला तर लगेच कळायला पाहिजे, राहून जातो. आणि गरेदार दाणेदार तुमचं ते तूप बनलेलं असतं, तर त्याच्यातून तुम्हाला ते ओळखायचंय. म्हणजे सेफ मार्ग हाच आहे की तुम्ही म्हणजे जर्सी गाईचं जे गावरान गाईचं जे तूप असतं ते रवाळ असतं. हो. अच्छा, आणि जे आपण दुसरं मार्केट मधून जर्सी गाईचं ते जरा हे असतं, ते पण रवाळच बनतं. पण मग जर ओरिजिनल जर बनवलं ते पण रवाळच बनणार. म्हणजे ते पण दाणेदार, एक गोल्डन कलर, म्हणजे पिवळसर एकदम छान, त्याचा पण स्मेल खूप सुंदर येतो. म्हणजे असं नाही का ते खराब आहे, पण ते त्या प्रॉपर मेथडनी बनवलं तर. अच्छा, आणि त्याच्यात जर भेसळ असेल तर ते दिसणार पण नाही तसं. त्याच्यात तुम्हाला ते राहणारच त्याचे जे हे आहे. मग घेतानाच आपल्याला बघायचं की हे 600 रुपयाचं आहे, तर मग रिव्हर्स कॅल्क्युलेशन करायचं की हे 600 रुपयाला मला भेटतंय, तर कंपनीत कितीला तयार झालं. मग कंपनीत जर 300 रुपयाला, तर मग खरंच 300 रुपयात तयार होतं का? आपण हे बघा, आजच्या डेटमध्ये अडाणी कुणीच नाही. आणि हे तुम्ही सांगता म्हणून विश्वास ठेवण्याऐवजी मला वाटतं प्रत्येक गृहिणी हा विचार केला पाहिजे. आपण घरात तूप तयार करतो, जेव्हा घरात दूध टाकून जेव्हा तूप तयार करतो, ते किती होतं, त्याच्यानुसार मग किती दूध लागलं. माझं तूप विकण्यावर भर नसतो. जर कोणी कस्टमर आला माझ्याकडे तर मी पहिलं काय सांगतो, की माझ्याकडून तुम्ही दूध घ्या आणि तुम्ही तुमच्या घरी तूप तयार करा. माझ्याकडून तूप नका घेऊ तुम्ही. ते का, त्याचे 3 प्रोडक्ट तुम्हाला भेटणार आहे. ते काय काय भेटणार आहे? सपोज तुम्ही माझ्याकडून दूध घेतलं तर घरी तुम्ही दही लावणार आहे. पहिली गोष्ट तुम्हाला दही मिळालं.
जर तुम्हाला खायची इच्छा झाली तुम्ही दही खाऊ शकता. चला पुढे गेले, तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याला घुसळलं, तुम्हाला बटर मिल्क म्हणजे ताक मिळणार आहे तुम्हाला. ताक तुम्हाला तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे. सकाळी अनिशापोटी ताक जर पितोय आपण तर ते आपल्या फायद्याचं आहे. तुम्हाला ताक मिळालं. त्याच्यानंतर मिळालं लोणी. आता तुम्हाला डायरेक्ट लोणी जरी यूज करायचं तर तुम्ही चमच्याला पोळीला तुम्ही लोणी लावून तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही सकाळचा नाश्ता त्यासोबत करू शकता. आणि चला लोण्यापासून पुढे जर गेले तर तुम्हाला मिळालं तूप. लोणीला कडवा तुम्ही मिळालं तूप. म्हणजे एका प्रोडक्ट पासून तुम्हाला किती प्रोडक्ट मिळू राहिले, बरोबर नाही? तर ही प्रोसिजर तुम्ही करा आणि तुम्ही तूप बनवा. हे तुम्हाला ओरिजिनल तूप मिळणार. मी तर 3,000 रुपये किलोनी देणार तुम्हाला, पण मी फक्त तूपच आणून देतोय 3,000. बाकीच्या गोष्टी नाही मिळत तुम्हाला. पण बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला बटर पाहिजे तर बटर तिथूनच तुमच्याकडून, दही पाहिजे तिथेच आहे, ताक पण तुम्हाला भेटणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे भेटणार आहे. पण आजच्या डेटमध्ये तुम्हाला सांगतो, मी प्रत्येकाला सांगत असतो, पण लोकांचं एवढी सगळी प्रोसिजर करण्यावर किंवा एवढी वेळ नाही. तर मग ते म्हणतात तूपच तुम्ही पोच करा आम्हाला, तेवढं आम्ही बनवू नाही शकत. किंवा चला इथं लोकल लेवलला आपण ते सांगून करू पण शकतो, पण सपोज मुंबईला पाठवायचंय तर मुंबईला दूध किंवा हे नाही, मग आपल्याला ओरिजिनल ते मेथड बनवून ते तूपच पाठवणं येतं. म्हणजे आपण किमतीपासून सुरुवात करायला हवी आणि त्याच्यानंतर जरी समजा तुम्हाला असं वाटलं घ्यायचंय तर घरी येऊन तुम्ही पुन्हा एकदा चेक करा. ते समजा तुम्ही 1,000-1,200 जरी घेतलं राईट तरी घरी येऊन चेक करा तुम्ही जे सांगितलं त्या मेथडने. आता हे पाम तेल असेल किंवा तुम्ही हे बटर ऑइल सांगितलं, हे सगळं केमिकल असतात. केमिकल आहे, डायरेक्ट केमिकल. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग बद्दल काही सांगता? पाम ऑइल हे काय आहे की मलेशियामध्ये एक झाड आहे, त्याच्यापासून त्याच्या बियांपासून ते पाम तेल बनतं. ओके. ऍक्च्युली पाम तेल इंडियामध्ये 2 वर्षापूर्वी बॅन झालं होतं. ओके. का बरं? ते बॅन असं झालं होतं की जे आपण रिफाईंड तेल यूज करतोय सध्या, आपल्या प्रत्येकाच्या किचन मध्ये रिफाईंड तेल आहे, तर ते बॅन झालं. का होतं की गव्हर्नमेंटने 5% पाम तेल ऍड करण्याची परमिशन रिफाईंड तेल मध्ये दिली तेलामध्ये. म्हणजे सोयाबीन असू, शेंगदाणा तेल असू, तुमचं सरसो वगैरे कुठलंही तेल असू, तर ह्या तेलांमध्ये 5% तुम्ही पाम तेल ऍड करू शकता, एवढी परमिशन दिली होती. पण त्याचा आकडा तो 80 ते 90% पर्यंत गेला. अच्छा. मग एवढी भेसळ वाढली होती. तर मग ते गव्हर्नमेंटला बंद करावं लागलं ते, म्हणजे त्यांनी त्याच्यावरती ते बॅन आणला. पण बॅन आणल्याने काय झालं, आता बघा परत एकदा आपण जे प्राइसचं जे बोललो होतो, बॅन आणल्याने काय झालं का तेलाच्या किमती इकडं 200 वरती गेल्या होत्या. मध्ये बघा तेल 200 रुपये लिटर पर्यंत गेलं होतं. का गेलं होतं? ते पाम तेलावर आले बंदीमुळे. पाम तेल बंद झालं तर तुम्हाला ओरिजिनल काहीतरी ऍड करावं लागलं तिथे. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढली. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढून गेली, तर तुमचं तेलाची कॉस्ट वाढली. तर मग 2 वर्षांनी पुन्हा गव्हर्नमेंटनी स्ट्रिक्टली सांगितलं की तुम्हाला 10% जास्तीत जास्त आता आम्ही वापरायची परवानगी देतो. काय तरी पण थांबलेलं नाही आता ते म्हणजे चालू झालंय आता. पण नाही, मी हे विचारत होतो, आपण जे तूप असत, आता तेलाकडे येऊच आपण परत, पण तुपामध्ये जे पाम तेल वापरलं जातं त्याच्यात केमिकल घटक काय असतं ते सांगता येईल? आपल्या शरीरावर काय केमिकल नाहीये ते, पण ते त्याचा शरीरावर काय अपायकारक? कोलेस्ट्रॉल तुमचं. ओके. पाम तेलामुळे. पाम तेलाचा जो विषय आहे की तुमचं जे बॉडीमध्ये गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला सांगतात तुम्ही डालडा तूप खाऊ नका किंवा तूप खाऊ नका. तूप खाऊ नका म्हणजे काय की कोणतं तूप खाऊ नका, जे वैदिक मेथडने बनेल ते खा, पण जे मार्केटमध्ये जे स्वस्त भेटतंय ते तूप का खाऊ नका, कारण त्याचे जर पाम तेल आहे तर तुमचं ते कोलेस्ट्रॉल वाढवणार आहे, तुमच्या हार्टला ब्लॉकेज आणणार आहे. म्हणजे आता बघा की तुमचे 80-90च्या दशकापासून ब्लॉकेज, शुगर, कॅन्सर हे डिसीज का चालू झाले, कारण हे सगळं केमिकल प्रोसिजरचे प्रोडक्ट चालू झाले. तर मग पाम तेल त्याच्यातला मेन घटक आहे, तुमचे हार्ट ब्लॉकेज करणे किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवणे, तर हे काम पाम तेल करतंय. तर हे त्याच्यामध्ये येतंय, तर तुमचं हे म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये. आणि ही जी केमिकल चरबीचं जे तुम्ही सांगितलं, सॉरी प्राण्यांच्या चरबीचं म्हणजे डुकराची चरबी सगळ्यात स्वस्त भेटते. हे कुठं बाहेर मिळते का आपल्या भारतात? आणि भारतातच मिळते. ओके. इथं सप्लायर इथंच आहे. ओके. म्हणजे ही कशी काढली जाते चरबी? आता जी वितळली जाते ती म्हणजे जे प्राण्याचं कटिंग केल्यानंतर त्याचा जो पार्ट आहे
तो काढून घेतला जातो ओके, आणि ती ती- चरबी, पोटामधली चरबी हा ती काढायची, तिला तापवायचं हो आणि त्याच्यातून आणि वितळून जे तेल 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 सदृश्य निघालं. पदार्थ निघतो मग त्याला. ते तुम्ही साईडला ठेवलं हम्म. का जसं प्युअर फॅट्स ना, प्युअर फॅट. त्याचे किती फॅट असते? समजा दुधाचे 3-5 सांगितलं, तसं काय असतं? त्याचं काय आकडेवारी? नाही त्याचं काही त्याचं पॅरामीटर नाही, पण हम्म. ती फॅटच. ओके. म्हणजे जशी ही फॅट आहे ना तशीच ती फॅट, फक्त एवढंच एक ती प्राण्याची, ती हम्म. नॉनव्हेज मध्ये हा हा आत्ता एक व्हिडिओ आला होता का ज्याच्यामध्ये गायींची पण चरबी काढायचं काम दाखवलं होतं. हम्म. आपल्या नगर जिल्ह्यातलाच विषय. हम्म. तर ती चरबी काढून ती वितळून ती कशी use अच्छा. करायची. तर ते एका रूम मध्ये ते पूर्ण चालू होतं ते प्रकार. हम्म. तर ते एका पक्षाच्या नेत्यांनी ते पकडलं की ते हे असं असं चालू आहे बुवा इथे. आणि मग तीच चरबी पण त्याच्या दूध फॅक्टरीला दिली जाते. हो हो, म्हणजे हे काय आहे की नाही दूध Plant ला. प्लांटला नाही, काय असतं माहितीये का, हे भेसळ करणारे सेपरेटच कुठंतरी त्यांचं एक बंदिस्त हे म्हणजे ते असतं. स्वतःच तू पण ते हो, तयार हो, करणार हो, आणि हो. ते हा. म्हणजे हे आपल्याला डेअरी प्लांटला नाही भेटणार, हे काय? पण ते मार्केटमध्ये येत आहेत ना, मार्केटमध्ये येत म्हणजे मग ते एका प्लांट मधून येऊ किंवा कुठून येऊ, मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये विक्रेता जो असतो तर त्याला काय असतं की थोडं जास्त मार्जिन मिळत असेल मार्जिन तर तो भेटतं तर ते प्रोडक्ट ठेवणार. Right, है की नाही? right, त्याला त्या कस्टमरच्या किंवा ग्राहकांच्या ते कसं बनलंय आरोग्याचं काही घेणं देणं नाही. काहीच घेणं नाही. हम्म. तो त्याच्या मार्जिन बघतो आणि ते तर sell. ते ग्राहकांनी स्वतः सजग होऊन वस्तू निवडली पाहिजे किंवा पदार्थ निवडला सगळ्यात पाहिजे. महत्वाचं घेताना आपण हाच विचार केला पाहिजे, कमी पैशात काय भेटत असेल तर आधी त्याच्यावर विचार केला पाहिजे. म्हणजे आपण जे एज्युकेशन घेतलेलं आहे त्या एज्युकेशनचा वापर आपण तिथे केला पाहिजे की ही वस्तू खरंच एवढ्यात भेटते का. म्हणजे बुद्धी वापरली पाहिजे. Right. असं नाही. आपल्या बुद्धीचा आपण वापर वापर केला करायचा. पाहिजे हा. की खरंच हे एवढ्यात भेटतं का. दूध आल्यानंतर प्लांटला त्याच्यात भेसळ करून तूप तयार केलं जातं इथपर्यंत ठीक आहे. पण आता नगरमध्ये पण किंवा पूर्वी 2007 मध्ये तेव्हा सुनील कडासनेदा अतिरिक्त पोलीस अधीक्षक होते, त्यांनी हो. मोठं दूध भेसळीचं रॅकेट, दूध भेसळीचं नाही बनावट दुधाचंच रॅकेट केलं होतं. हो. म्हणजे ते दूध नव्हतंच, त्या डायरेक्ट केमिकल मिक्स करून दूध तयार केलं होतं. मला वाटतं मागच्या आठवड्यात सुद्धा नगर जिल्ह्यात एका ठिकाणी रेड झाले, तिथं हो. सुद्धा हे दूध पकडलं. Correct. म्हणजे 2007 पासून आतापर्यंत हा सगळा प्रकार चालू आहे, म्हणजे तो अजून चालूच आहे कंटिन्युअसली. चालू आहे. म्हणजे दूध जे भेसळ तयार केली जाते किंवा बनावट दिलं त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? आता ते कसं तयार केलं जातं? भेसळ दुधापासून तूप बनत नाही, तूप भेसळ वेगळं, अच्छा, तुपाची तुपामध्ये भेसळ करणे वेगळे आणि आणि दूध भेसळ वेगळे. कारण ओके जे भेसळीचं दूध आहे त्याच्यातून तूप निघणारच नाही. ओके का नाही निघणार? हम्म. कारण जसं आता तुम्ही सांगितलं की मागच्या हप्त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्येच हम्म. तर पॅराफिन पकडलं. पॅराफिन. हा. ओके, पॅराफिन काय आहे? पॅराफिन हे केमिकल आहे जे की तुमचं थिंकनेस आणतं, ते Thickness. हा, ओके. घट्टपणा आणतं ते. दुधामध्ये हा पांढरा पदार्थ आहे हम्म. जो की तुम्हाला दुधासारखा दिसणार आहे आणि हम्म. तो थोडासा घट्टपणा म्हणजे ओके. हे दिसणार आहे, पण तो अतिशय chemical घातक येतो. केमिकल म्हणजे कॅन्सरचे सेल्स ऍक्टिव्ह करण्याचं काम त्याचं अच्छा. काम. पॅराफिन. पॅराफिन परत डिटर्जंट आणि पाम ऑइल फॅट लागण्यासाठी. फॅट साठी पाम ऑइल, डिटर्जंट कशासाठी? डिटर्जंट फेस येण्यासाठी, जे अच्छा. दूध उकळून तुम्हाला रिअल दूध आलं पाहिजे ना, त्याचा फील त्याचा फील यावा म्हणून डिटर्जंट. तर हे सगळे कंटेंट प्लस पावडर, मिल्क पावडर जी असते, ओके. मिल्क पावडर याच्यासाठी की Essence. तुमचं एसएनएफ. एसएनएफ काय असतो? सॉलिड फॅट, ओके. म्हणजे जे की विरघळत नाही. तर तो जो एसएनएफ म्हणजे काय आहे की त्याला दुधाला घट्टपणा येणं, सॉलिड म्हणतो आपण. एसएनएफ साठी दूध पावडर, दूध पावडर, फेस येण्यासाठी डिटर्जंट Detergent. पावडर आणि फॅट वगैरे साठी पाम तेल आणि तुमचं पॅराफिन. पॅराफिन कशासाठी? हे, घट्टपणा येण्यासाठी. व्हाईट दिसण्यासाठी आणि ओके. घट्ट दिसण्यासाठी. ओके ओके, त्याचे दोन्ही काम पॅराफाईन करा. हो, आणि हे सगळं पाण्यात टाकायचं. एकत्र केलं पाण्यात हो पाण्यात टाकायचं, मिक्स करायचं का दूध तयार? दूध तयार. बापरे, तर हे दूध तुमचं पिशवी पॅक मध्ये पण येऊन जातं. येऊ शकतं. हा. काय म्हणजे आपल्या घरात जे दूध येतंय तर ते कुठलं येतंय हे पण बघणं गरजेचं आहे. मग त्याची ओळख आणि आता कशी हे जे करायची? बनावट दूध आहे ह्याच्यापासून तूप तर तयारच होऊ शकत नाही होऊ शकत. त्याचं फॅटचा त्याचा काही संबंधच नाही राहिला. हा. म्हणजे ते दूध फक्त कुठं पिशवी पॅक होणार आणि दूध पिण्यासाठी वापरायचं. पिण्यासाठी किंवा कुठं. म्हणजे त्याच्यावर साय नसं येत ना, ते ओळखायचं कसं होतं तुम्ही सांगतो? आता ते जर डुप्लिकेट दूध ओळखायचं कसं, सगळ्यात मोठा गैरसमज काय की दूध पांढरं असतं. दूध पांढरं नाहीचे, दूध हलकसं पिवळसर येतं. अच्छा. म्हणजे तुम्ही जर गोठ्यात जर डायरेक्ट गाईच्या थानातून जर हातावर धार घेतली आणि बघितलं तर तुम्हाला हलकासा पिवळसर ओके. कलर येईल. पण जे केमिकलचं जे दूध आहे ते एकदम शुभ्र असतं, पांढरा.
हम्म. तर त्याचा एक तुम्हाला किस्सा सांगतो मी. मी नाशिकला होतो. तर मी माझ्या ज्या फ्लॅटवरती राहत होतो तिथून खाली एक व्यक्ती असं कॅनमध्ये दूध द्यायचा. आता कॅनमध्ये देतो म्हणून मी त्याच्याकडून घ्यायला चालू केलं. तर शेजारी विचारलं तर ते म्हणे, नाही म्हणे त्याला गोठ्यावरून दूध येतं म्हणे, तर चांगलं आहे म्हणे. म्हणजे पिशवीतलं नको घ्या, नव्हतं. त्यापेक्षा हा, can म्हणून मध्ये. मी गोठ्यातून येतं मग मी ते विश्वासार्थ थोडी निर्माण झाली. विश्वासार्थ. तर हे 2 ठिकाणी घडलं. मला मुंबईला पण घडलं हम्म. आणि नाशिकला पण घडलं. तर ते दूध उकळल्यानंतर हम्म. पूर्ण असं फेस येणार त्याला. हम्म. ऍक्च्युली ओरिजिनल दुधाला डायरेक्ट फेस येत नाही, हम्म. एकदम स्लोली येतो आणि हम्म. आला बी तर खूप काही येत नाही. हम्म. काय तर त्याला एकदम असा जास्त फेस येणार आणि एकदम पांढर शुभ्र राहणार ते. हम्म. हम्म. तर पहिला दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. मला वाटलं नाही याच्यात काहीतरी फॉल्ट आहे. हम्म. मग मी जेव्हा त्याचं टेस्टिंग केली, आता आपल्या घरी गोठा आहे, आपल्याला माहिती आहे की दूध गरम केल्यानंतर जर थंड झालं तर त्याला वर साय येते, हम्म. बरोबर की नाही. जी काही तुमची त्याच्यात फॅट असणार तेवढी ती साय वर तरंगणार. आता याला पण साय येत होती, पण ती साय ही साय एकदम पिवळसर यायची. हम्म. ही साय एकदम पिवळसर यायची आणि तिकडची जी साय आहे, ती एकदम पांढरी शुभ्र राहायची. लेअर जाड असायचा पण पांढरी शुभ्र. मग हे कुठंतरी चुकतंय. मग 2 ठिकाणून काय केलं की माझ्या मित्राचं तिथं नाशिकमध्ये गोठा आहे, त्याच्याकडून दूध घेतलं देशी गाईचं. ओके. आणि दोन्ही गॅसवर ते ठेवलं. म्हणजे हे तुम्ही पण घरी करू शकता. काय तुम्हाला जर नकली ओळखायचं दूध आणि original दूध ओळखायचं ओळखायचं असेल तर. तुम्ही शुद्ध तुमच्या डोळ्यासमोर धार काढलेलं. धार काढलेलं दूध घेऊन या आणि एक पिशवीतलं किंवा भेसळीचं दूध घेऊन शंका या. आहे ज्या दुधाबद्दल. दोन्ही गॅसवर ठेवा, ते गरम करा, थंड होऊ द्या आणि काही कालांतराने जेव्हा मलाई येईल, थंड होईल, परत गरम करा त्याला. आता त्याच्यात काय होईल की जे ओरिजिनल दूध आहे का त्याची जी मलाई आहे ती परत मेल्ट होणार नाही, म्हणजे परत दुधामध्ये कन्व्हर्जन होऊ शकत नाही ना. कसं काय होईल sir? नाही. काय जी मलाई तयार झालेली आहे, ती फक्त गरम होईल, उकळल आणि लाईटली त्याच्यावर जे तुपाचे छोटे छोटे पॉइंट दिसतात बघा, असं पिवळसर दिसतं, ते तूप असतं. तर ते लाईट त्याचं लिक्विड मध्ये म्हणजे याच्यात तयार होईल, ते स्पॉट दिसतील, पण ती मलाई पूर्ण दुधामध्ये कन्व्हर्जन होणार नाही. नकली असेल तर नकली असेल तर ते परत पुन्हा दूध होऊन जाईल. अच्छा. म्हणजे त्याच्यात तुम्हाला नाही, पण मग ते नकली दुधावर साय येते का? साय येते पण ती मेल्ट होते. ओके, पुन्हा मेल्ट होते. हा, म्हणजे साय येणार ना त्याला, ते दिलेले कंटेंट दिलेले, साय येते त्याला, पण ती पुन्हा मेल्ट होऊन जाते. ऍज इट इज पूर्ण दूध तयार होतं त्याचं. तसं ओरिजिनल दुधाचं घ्या तुम्ही, ती साय मेल्ट होणार नाही, दूध उकळल, पुन्हा वाटलंच तर तिची नवीन साय तयार होईल, पण ती मेल्ट होणार नाही. किती भयानक आहे. म्हणजे आपल्याला एवढं सगळे केमिकल डायरेक्ट विदाऊट दूध, म्हणजे फक्त पाण्यामध्ये केमिकल टाकून दूध दिलं जातं. ते पितात लहान मुलं आपले. त्याच्यासाठी प्रत्येकाने म्हणजे मी तर म्हणतो जसं फॅमिली डॉक्टर आहे ना, तसं फॅमिली शेतकरी प्रत्येकाने आत्ताची काळाची गरज आहे. ते विश्वासार्थ एखाद्या शेतकऱ्याकडून सगळे उत्पादन तुम्ही भाजीपाला पण पिकवा, आम्ही तो खरेदी करू. तुम्ही केमिकल काही टाकू नका त्याच्यामध्ये. तुम्ही देशी गाय पण पाळा, तुम्ही ते पण दूध आम्हाला द्या. ह्या पद्धतीत जर केलं तर आज एकदम सुरक्षित आहे तुम्ही. पण पिशवीचं दूध म्हणा किंवा कुठलंही जर तुम्हाला दूध येतंय तर पहिली खात्री करून घ्या की ते, आता दुधामध्ये पण जर मी 80 रुपये लिटर देतोय तर गोठ्यात 60 रुपये कॉस्ट पडू राहिली, तर तिथं पण लोकांचं म्हणणं येतं की नाही कॉस्टली जातंय, पण ते ओरिजिनल आहे म्हणून ते कॉस्ट घेऊ राहिलो आपण. जर त्याच्यात जर भेसळ केली तर मी 40 रुपये पण देईल ना. नाही, आता दुधामध्ये जे युरिया वगैरे यूज केली जाते, तर त्याचं कारण काय आहे? आणि युरिया किंवा आधी जे केमिकल दूध बघितलं, जे वेगवेगळे घटक वापरले जातात, तर याचे शरीरावर काय काय दुष्परिणाम होतात आपले? आता युरिया ही दुधामध्ये घट्टपणा आणि SNF आणि पांढरा रंग येण्यासाठी, तसं पॅराफिन पण पांढऱ्या रंगासाठी वापरलं जातं. आता पॅराफिन हे कॅन्सरसाठी घातक आहे. पॅराफिन जे केमिकल आहे ते डायरेक्ट. तसं युरिया तुमचं किडनीचे आजार तुम्हाला देणारे, वनस्पती तेल, डालडा, घी वगैरे तुमचे फॅट्स वाढवतात, हृदयाशी आजार होऊ शकतात. तर हे केमिकलचे पूर्ण कंटेंट त्यामध्ये येतात. तर हे आपल्या पूर्ण शरीराला घातक आहे. शुगर आहे, आता इन्सुलिन कमी का होतंय, तर इन्सुलिनचं प्रमाण पण ते कमी करतंय. तर हे पूर्ण घटक आपल्या शरीराला आपली पूर्ण बॉडी डॅमेज करण्याचं काम करतात. आणि हे कमी कमी प्रमाणात ते वापरलं जातंय, पण ते स्लो पॉइझन घेतोय आपण. म्हणजे हे आज आपल्याला त्याचं लगेच इम्पॅक्ट नाहीये, पण हे स्लो पॉइझन आहे का, हे एक ना एक दिवस आपल्या शरीरावर ते हल्ला करणार आहे.
खूपच गंभीर प्रकार आहे ते सगळे. म्हणजे आपण हे सगळे वापरतो, परंतु आपल्याला सगळ्या माहिती नाही गोष्टी. बऱ्याच लोक यापासून अज्ञानी आहेत. म्हणजे कदाचित ह्या पॉडकास्टमधून बऱ्याच लोकांना ही माहिती मिळू शकते, की आपण नक्की कशा ह्या गोष्टींपासून अवेअर राहिलं पाहिजे. हो. नक्की खरेदी करताना काय गोष्टी चेक केल्या पाहिजे, नाही का? मग आता तुम्ही जे प्रोडक्ट तयार करता हे तुम्ही घरोघर जाऊन देतात. हो हो मग याचे बाकी मार्केटमध्ये पण तुम्ही हे करता? हो, मार्केटमध्ये पण आपलं चालतंय पुणा, मुंबई वगैरे जे ते कुठल्या नावाने तुमचं प्रोडक्ट विदू गौतम गौशाळा ह्या ओके. नावाने आपण पूर्ण ब्रँड डेव्हलप केलेला आहे विदूच्या नावाने. ओके ओके. तर ते आपण पॅकिंग करून तुपाचं सध्या आपण पॅक करतोय. हम्म. आता माझ्याकडे 200 किलो तूप हे 5 वर्ष जुनं आहे. अच्छा. हो. पण म्हणजे ह्या तुपाचं असं असतं की जितकं जास्त तूप जुनं जुनं. तितकं त्याचे काही त्याचे मेडिकल घटक वाढतात. व्हॅल्यूज घटक वाढतात. ओके, म्हणजे आयुर्वेदामध्ये तुपाला खूप मान्यता आहे. बरं बरं. तर जेवढं जुनं हम्म. म्हणजे पण ते कसं बनवलेलं पाहिजे वैदिक मेथडने. ओके ओके. म्हणजे परत आपण पहिल्या मुद्द्यावर येतो की वैदिक मेथडनी जर बनले तर त्याला एक्सपायरी नाही. नाहीये. म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरात 1 किलो वैदिक मेथडनी तूप बनवलं आणि काचेच्या बरणीमध्ये त्याला पॅक केलं ओके. तर ते वर्षानुवर्ष ठेवा. तुम्ही 50 वर्षांनी जरी काढलं काय बोलतो? तरी पण चांगलं राहू. चांगलंच राहणार आहे. फक्त एवढंच आहे का आपण खाण्यासाठी जास्तीत जास्त 1 वर्ष जुनं तूप यूज करतो. त्याच्यानंतर जे कन्वर्ट होतं ते फक्त तुम्ही नाकामध्ये आणि नाभीमध्ये सोडण्यासाठी, म्हणजे औषधी म्हणून त्याचा औषधी उपयोग. म्हणून तुम्ही खाण्यासाठी नाही वापरायचं. खाण्यासाठी नाही. म्हणजे माझ्याकडे आपले आगाशी डॉक्टर आहेत ना, त्यांच्या चुलती आल्या होत्या. हम्म. तर त्यांच्याकडे 70 वर्ष जुनं तूप होतं. बर बर. 70 वर्ष. आणि त्यांनी मला तो किस्सा सांगितला होता की ते का तयार केलं होतं. हम्म. त्यांची छोटं बेबी जेव्हा जन्माला आलं, त्याच्या डोक्यामध्ये एक छोटीशी गाठ होती. हम्म. आता छोटं बेबी म्हणल्यावर त्याचं ऑपरेशन वगैरे हम्म. काही होणार नाही. तर तेव्हा त्यांनी ते यूज केलं होतं की ते बनवून ते रोज त्याच्या मालिश करायचे ते. ओके ओके. तर ते 3 वर्षात ती गाठ पूर्ण सपाट झाली कुठल्या ऑपरेशन शिवाय आणि काही विदाऊट ऑपरेशन. म्हणजे फक्त तुपाचं इतकं तर महत्व आहे. त्याच्यावर त्यांनी केलं होतं. मग असं हे 70 किंवा 100 वर्ष जुनं तूप तुम्ही कुठल्या कुठल्या आजारांवर कसं कसं वापरू शकता काय? म्हणजे स्किन वरती तर पूर्ण यूज होतो. म्हणजे स्किनचे कुठल्या आजारांवर त्याचा उपयोग होतो? कुठले फंगल असो तुमचं बरं. किंवा टाके जरी पडलेले असेल ओके. किंवा जखमा झालेल्या असेल, जसं तुम्हाला मी सांगितलं की महाराजांच्या गडावरती का असायचे रंजन, कारण तलवारीचे घाव लागलेले असायचे, खोल खोल जखमा असायच्या. तर मग त्यावेळेस तर काही टाके वगैरे किंवा डॉक्टर वगैरे काही नव्हते. तर मग काय करणार आहे, तर ते वैद्य काय करणार त्या काळातले, तुमचा झाडपाला जडीबुटी प्लस हळद आणि तूप हे त्या जखमांमध्ये भरून देणार आणि ते तुम्हाला लेपन करून पॅक करून देणार. अच्छा. तर त्यांनी त्या जखमांवर उपयोग होतो. जखमांवर फंगल इन्फेक्शन असतं त्याच्यावर. स्किनचं ते तुम्ही नाकामध्ये जर सोडलं तर बरं. तुमचं अनिद्रेचा त्रास असेल, सायनस असेल, मिरगी असेल, डोकेदुखी असेल, अच्छा 12 महिने सर्दी असू द्या, अच्छा. व्हायरल असू द्या, तर व्हायरल मध्ये सुद्धा म्हणजे मी कोरोनामध्ये स्वतः कुठलंही इंजेक्शन वगैरे काही घेतलेलं नव्हतं. कुठली लस घेतलेली नाहीये. मी फक्त नाकामध्ये 2-2 ड्रॉप तुपाचे सोडून किंवा तुम्ही साधं घरातून निघताना ते तुपाचे 2 बोट आतल्या बाजूनी नाकपुडीला लावून तुम्ही बाहेर जर पडला तर कुठलाही व्हायरल अच्छा एंटर होणार नाही. ओके. एवढी ताकद ते. पण तूप जुनच पाहिजे की साधं जरी समजा नवीन तूप आहे समजा आता तरी पण manufacture झालं, तरी चालतं. नाही मग त्याचे उपयोग थोडे कमी असणार. ते. म्हणजे तुमचं ते व्हायरल वगैरे तो लावून धरणार. पण जे जुनं आहे 1 वर्ष जुनं तूप आहे, त्याच्यात ते घटक निर्माण घटक होतात, तयार औषधी होत आहे. घटक. तर ते बेस्ट मध्ये जर तुम्ही नाभीमध्ये सोडताय, नाभीमध्ये सोडल्यानंतर 5 मिनिटं क्लॉकवाईज 5 मिनिटं अँटी क्लॉकवाईज मसाज करायची. मसाज जर केली तर तुम्हाला ते सांधेदुखी म्हणा किंवा स्किन ग्लो करणं म्हणा, तर याच्यासाठी ते खूप बेनिफिशियल आहे. म्हणजे नाभी म्हणजे काय आपण म्हणतो बघा 72,000 नाड्यांचा प्रवास तिथून. कारण 9 महिने बाळ फक्त नाभीच्याच जीवावर आईच्या पोटात असतं. तर तिथून जर आपण ते देतोय, म्हणजे पहिले जेव्हा ॲलोपॅथी नव्हती, ॲलोपॅथी आता 100 वर्षापूर्वी, तर आयुर्वेदाची ट्रीटमेंट कशी चालायची, एक तर तोंडाद्वारे, नाकाद्वारे किंवा नाभीद्वारे. आयुर्वेदाची ट्रीटमेंट हे 3च द्वारे चालायची. तर म्हणून वाघभट्टांनी जे सांगितलंय की नाक, नाभी आणि तोंड याच्यातूनच तुमचे उपचार, म्हणून आपण ते नाकामध्ये आणि नाभीमध्ये सोडतो. खूप छान माहिती दिली तुम्ही तुपाबद्दल, दुधाबद्दल, आणि बोलता बोलता एक विषय आपल्याला तेलाबद्दल. रिफाईन तेल. म्हणजे आता रिफाईन तेल काय आहे आणि घाण्यावरचं तेल काय, आता हे बऱ्याच लोकांच्या पण शंका येतात, त्याच्याबद्दल काय सांगा. म्हणजे ते रिफाईन तेलला मार्केटमध्ये घेऊन येण्यासाठी तुमच्या वैदिक पद्धतीला एकदम प्रिप्लॅन्ड साईटला करून दिलेलं आहे आणि ते लोकांना समजलं पण नाही
की नाही, मग तेच थोडं जरा थोडक्यात हे सांगता का मला? जसं आपण तुपाचं सांगितलं, तुम्ही तूप पारंपरिक पद्धतीने कसं करतात, हो, तसं तेल पारंपरिक पद्धतीने कसं मॅन्युफॅक्चर केलं जातं आणि आता सध्या जे रिफाईन केलं जातं ते कसं केलं जातं? आता रिफाईन तेल जे आहे ते 300 डिग्री सेल्सिअसला हीट केलं जातं. बरं. काय आणि त्याच्यामध्ये सॉल्व्हेंट कंटेन वापरलं जातं. म्हणजे जे तेलबियांच्या मधून पूर्ण तेलाचा निचरा होण्यासाठी एक सॉल्व्हेंट कंटेन आहे, जे की पेट्रोलियम प्रोडक्ट आहे ते. तर ते टाकलं जातं हम्म. आणि ते टाकल्याने तेलबियांमधलं पूर्ण तेल त्याच्यातून बाहेर येतं. म्हणजे उतारा 100% करण्यासाठी ते सॉल्व्हेंट वापरलं जातं. हे केमिकल टाकलं जातं आणि हे काही प्रमाणात तिकडं जातं पण तेलामध्ये. तर हे सगळ्यात घातक आहे. काय आणि दुसरी गोष्ट, जे की हीट केलं जातं 300 डिग्री सेल्सिअसला. जर एखादा प्रोडक्ट जर 300 डिग्री सेल्सिअसला हिट झालाय, तर त्याच्यातले काय कंटेंट तुमच्यासाठी कामाचे राहिले, बरोबर की नाही? म्हणजे जर लाकडी घाण्यावर जर तुम्ही तेल बनवताय, तर ते क्रश होतंय तुमच्या नॉर्मल टेम्परेचरला क्रश होतंय. 37 डिग्री सेल्सिअसला क्रश होतंय ते, बरोबर की नाही? तर 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे नॉर्मल आहे ती, म्हणजे आपल्या बॉडी टेम्परेचर. ते आपल्या बॉडी टेम्परेचरला, म्हणजे जसं मी तुपाचं सांगितलं बॉडी टेम्परेचरला का, तर ते नॉर्मल आहे. पण 300 डिग्री सेल्सिअस म्हणजे ते काही पटीत पुढे गेलं, 10 पट पुढे गेलं ते. तर 300 डिग्री सेल्सिअस जेव्हा ते जात आहे, तर त्याच्यातले पूर्ण जे घटक आपल्याला पाहिजे ते सगळे बर्न झालेले. म्हणजे आपण चोथा घेऊन येतोय घरी आणि फक्त अभिमानाने म्हणतो की आपण डबल रिफाईंड तेल वापरतो. डबल रिफाईन म्हणजे दोनदा तापत होतं, दोनदा तापवलेलं. म्हणजे ते एकदा 300 डिग्रीला परत पुन्हा एकदा 300 डिग्री आणि ते फाईन करून पाठवलं जातं. आता आपण लाकडी घाण्याचं जर तेल घेऊन आलो, थोडंसं गडूळ दिसन, थोडे पार्टिकल्स, आणि हे जरा जास्तच हे दिसायला. एकदम आपण जर जाहिराती बघितल्या टीव्हीवर शुद्ध एकदम असं ते टाकताना दाखवतात वगैरे. तर हे जे आहे ते याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला एकदम पारदर्शक, म्हणजे असं शुद्ध पाण्यासारखं. हा एकदम क्लिअर, पण त्याच्यात कंटेंट नाही ना तुमच्या बॉडीला जे पाहिजे ते गरजेचे ते संपलेले. ते ऑलरेडी तेच डेड होऊन आलेलं आहे आपल्या घरात. आणि जे आपण लाकडी घाण्याचं, तुम्ही शेंगदाणा तेल घ्या, करडी तेल घ्या, आता सोयाबीन तेल म्हणतो आपण. सोयाबीन प्रोटीनचा सोर्स आहे आणि त्याच्यापासून तेल निघतंय. प्रोटीन पासून कधी तेल काढलेलं आहे का? सोयाबीन तेल बी नाही ती. शेंगदाणा तेल बी नाही. शेंगदाणा लाकडी घाण्यात काढून दाखवा बरं सोयाबीनचं तेल. नाही निघणार. नाही. का निघणार नाही? कारण ती तेल बी नाही, तेल प्रोडक्ट नाही ते. तेल प्रोडक्ट नाहीये. तर शेंगदाणा, सूर्यफूल, करडी, हे जे आहे, तर हे तुमचे तेलबिया आहे. हे तुम्ही टाका, मोहरी वगैरे, खोबरा, हे टाका तुम्ही लाकडी घाण्यात, याचं तेल निघणार आहे. सोयाबीनचं नाही निघणार. का? ते प्रोटीन आहे. त्याला प्रोसेस केलं जातं आणि मग त्याच्यापासून तेल मग काढलं. त्यात काही केमिकल पण टाकलं जातं का? त्याच्यात केमिकल टाकले जातं. सोयाबीनच्या तेलात ते काय सांगता येईल तुम्हाला काही? फॉस्फरिक ऍसिड आहे, ब्लिचिंग अर्थ आहे. तर हे जे कंटेन आहे हे त्याच्यातलं शुद्धता करण्यासाठी ते वापरलं जातं त्याच्यामध्ये आणि त्याच्यापासून ते तेल तयार केलं जातं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पाम ऑइल परमिशन दिलेली गव्हर्नमेंटने, 5 ते 10% तुम्ही यूज करू शकता. पाम ऑइल सगळ्यात जास्त प्रमाणावर ऍड होतं, म्हणजे सगळ्याच तेलांमध्ये. ओके. रिफाईन तेलांमध्ये सगळीकडे पाम तेल जास्त का वापरलं जातं? याचा फक्त इसेन्स आहे, ओरिजिनल तेलाचा फक्त तुम्हाला इसेन्स जोडला जातो. बाकी सगळा तुम्हाला पाम ऑइलच तिथं दिसणार आहे. त्याचं सिंपल उदाहरण घ्या की जर लाकडी घाण्याचं जर तुम्ही हे केलं, तेल घेतलं, शेंगदाणा तेल. आता तुम्ही जर प्राइस बघितली तर ₹350 किलो. कशाचे? शेंगदाणा तेलाची. ओके. 350 ₹350 पर लिटर. तर तेल आहे. आता हे ₹350 पर लिटर तेल आहे, तर मग आपण म्हणू की हे मार्केटमध्ये ₹150 लिटरनी तेल भेटू राहिलं. ओके. बरोबर. तर मग हे कसं की लाकडी घाण्याचं एवढं महाग आणि हे ₹150. लाकडी घाण्याच्या तेलाचा काय भाव आहे सध्या? ₹350. ₹350. म्हणजे आता ते एका लिटरसाठी किती किलो शेंगदाणे लागतात? 2.5 किलो शेंगदाणा जेव्हा जातो तेव्हा तुमचं 1 किलो तेल. म्हणजे आता शेंगदाण्याचे भाव काय समजा? आता 120. 100, आपण 100 धरू. आपण 100 म्हणजे 250 ₹250 रॉ शेंगदाणा गेला. बरं. रॉ शेंगदाणा ₹250. आता हे प्रत्येकाने विचार करण्यासारखं आहे. म्हणजे फक्त आपण चर्चा तर करतोच आहे, बट जे घेतोय आपण मार्केटमधून, जर ₹150 शेंगदाणा तेल भेटतंय, तर हे खरंच किती घातक आहे आपल्यासाठी हे आपण कसं समजलं पाहिजे की जर 2.5 किलो जर शेंगदाणा जातोय,
1 किलो तेलासाठी, हम्म. तर 2.5 किलो शेंगदाण्याची व्हॅल्यू किती झाली आज? 250 रुपये, 100च पकडा. 250 रुपये. तसे 130 रुपये झाले, पण आपण 100च पकडले. तर 250 रुपयाचा नुसता शेंगदाणाच गेला. जर त्याची पेंड निघती, तर जर सपोज 2.5 किलो मध्ये 1 लिटर 1.5 किलो पेंड निघली, तर ती 30 रुपये किलोची, ती 1.5 किलो पकडा, म्हणजे 45 रुपये ते मायनस करा. तरी पण 200 रुपये तुमचे तेलाचे बनलेले, 205 रुपये म्हणजे ती कॉस्ट. पण जो काढून देतोय त्याची इलेक्ट्रिसिटी आलं, त्याची मेहनत आली, त्याचं पॅकेजिंग आलं, तर ही जर कॉस्ट काढली तर ही 300 रुपये प्लस जाते. तर 300 रुपये जर शेंगदाणा तेल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, हा, तर 300 रुपये जर ओरिजिनल तेल भेटतंय, तर मग आपण 150 रुपयात काय खातोय हा प्रश्न. 150 रुपये विकत घेताना त्या ग्राहकांना तो विचार केला पाहिजे, 150 रुपयात कसं मिळू राहिला आपल्याला. कसं मिळतंय त्याची मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तुमचा एंड प्राइस जर 150 रुपये, हो, तर त्याच्यापेक्षा कमी याच्यात ते तयार कसं काय जात? म्हणजे ते परत तिथून जसं आपण तुपाच्या बाबतीत हा, केलं ना, reverse की तुम्हाला calculation करावं 150 रुपये लिटरचं जर तेल भेटतंय आपल्याला, तर त्याची कॉस्ट करा ना. जर एंड कस्टमरला 150 भेटतंय, तर डीलर, रिटेलर, डिस्ट्रीब्युटर, मॅन्युफॅक्चरर यांचे सगळा प्रॉफिट जर काढला, तर ते 75 ते 80 रुपयात बनलंय. ते कसं बनलं? तर ते बनलं केमिकल शिवाय तयार केमिकल झालेलं. होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही साधं, म्हणजे प्रत्येकाने, मी तर म्हणतो, करा. आपल्या आजूबाजूचा जो लाकडी घाणा असेल, तिथं आपल्या घरचे शेंगदाणे घेऊन जा, आपल्या घरून शेंगदाणे घेऊन जा आणि ते तिथं द्या, की हे बाबा 2.5 किलो. आणखी काही मशीन पण मिळालेत ना, काही एक्सपोन मध्ये मिळतात, की हो. घरच्या घरी तेल तयार करू शकता शेंगदाण्यापासून. हो, बनवू शकतात ना. तसं पण तुम्ही प्रयोग करून चेक करू शकता की परवडतं की आपल्याला. परवडतं ते, छोटं तुमच्या घरापुरतं. येस. त्याच्यातून तुम्ही स्वतःचं आरोग्य सांभाळू शकता. हो. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली तुम्ही आज. आमच्या प्रेक्षकांना बऱ्याच चांगल्या गोष्टींची माहिती मिळाली. तूप असेल, दूध असेल किंवा तेल असेल, ह्या चांगल्या गोष्टी आज मार्केटमध्ये आहेच, परंतु त्यासोबतच भेसळ असेल किंवा डायरेक्ट बनावट, म्हणजे एक वेळ भेसळ करणं समजू शकतो, पण दुधासारखा प्रकार आहे तो डायरेक्ट बनावट तयार करून आपल्याला पुरवला जातो. या गोष्टी आपण कशा ओळखायच्या, तुपाच्या संदर्भात आपल्याला काय काय काळजी घेता येईल, तेलाच्या संदर्भात काय काळजी घेता येईल, या सगळ्या छान प्रकारे अगदी साध्या भाषेत, सर्वांना समजेल अशा भाषेत आज हेमंत सरांनी आपल्याला सांगितलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला? आजच्या ह्या ज्या गोष्टी कळल्या त्या खरंच माहितीपूर्ण वाटल्या का? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे पॉडकास्ट पाहण्यासाठी आमच्या सॉलिड बात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय या पॉडकास्टमध्ये तुम्हाला आणखी कुठल्या विषयांवर माहिती घ्यायला आवडेल, हे जर आम्हाला तुमच्याकडून कळालं कॉमेंट बॉक्समध्ये, तर आम्ही नक्कीच त्या विषयावर पॉडकास्ट आयोजित करण्याचा प्रयत्न करत जाऊ. तुम्ही हा पॉडकास्ट बघितला त्याबद्दल धन्यवाद. काय म्हणलं? म्हणजे कसं ओके झालं ना? येस, लय फार झालं. 1:22 झालं, थोडं